डॉक्टर राजीव पटवर्धन, अपूर्व पटवर्धन, डॉक्टर सलोनी पटवर्धन, रवीजी गुसारी, श्री विजय रासकर, डॉक्टर कांचन दूधकर, डॉक्टर अश्विन भालेराव, सर्व धनश्री हॉस्पिटलशी संबंधित असणारे मान्यवर, पटवर्धन कुटुंबातील सर्व सन्माननीय सदस्य, जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी नेहमी राज्यामध्ये कुठेही गेलो की सांगतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते. सुरुवातीला डॉक्टर राजीव पटवर्धनांनी ओपीडी सुरू केलेली होती हायवेच्या जवळ. तो फार काळ खूप पूर्वीचा. 90ला त्यांना MIDC मध्ये धर्मेच्या मागे बजाज स्कूलच्या समोर जागा मिळाली आणि ती जागा घेतल्यानंतर तिथं 30-35 बेडचं हॉस्पिटल त्यांनी आता सुरू केलं. आताही ते चालू आहे. हा दुसरा टप्पा गाठला गेला आणि आता डॉक्टर सलोनी कुलकर्णी पटवर्धन, डॉक्टर अपूर्व पटवर्धन, स्वतः डॉक्टर राजीव पटवर्धन या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि ते चांगलं असं धनश्री हॉस्पिटल हे आपल्या परिसरामध्ये त्यांनी उभं केलं. त्याबद्दल मी तमाम पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आजचा हा दिवस मुळशी परिसरातला तसं बघितलं अत्यंत महत्वाचा आहे, कारण आपल्या आरोग्य सेवेसाठी धनश्री हॉस्पिटल सारखी आरोग्य सेवा त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे. उत्तम आरोग्य सेवा हा सदृढ समाजाचा पाया आहे. आरोग्य सेवा मजबूत असेल तर समाज प्रगती करू शकतो. आजच्या काळात केवळ मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये देखील उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची गरज ही भासती आहे. धनश्री हॉस्पिटलनी आरोग्य क्षेत्रातही ही गरज ओळखून आधुनिक 100 बेडचं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. आतमध्ये आम्हाला डॉक्टर सलोनी पटवर्धन, आमचे अपूर्व पटवर्धन ते सगळं दाखवत होते, सांगत होते. आमच्या महायुतीच्या सरकारने देखील नेहमीच आरोग्य सेवेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य सरकारकडनं देखील आमच्या ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या करता विविध योजना या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या आहेत. मात्र धनश्री हॉस्पिटल सारख्या खाजगी संस्थांच्यामुळं या सेवांना पूरक आधार मिळतो. सरकारच्या आरोग्य सेवेला एक वेगळ्या प्रकारची बळकटी येते. मला आठवतं आमच्या लहानपणी हर्डीकर हॉस्पिटल एक महत्वाचं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जायचं. नंतर त्याच्यामध्ये भर पडली संचेती हॉस्पिटल. ही दोनच हॉस्पिटल या क्षेत्रामध्ये काम करत होती. परंतु ज्यावेळेस डॉक्टर पटवर्धनांनी त्यामध्ये लक्ष घातल्यानंतर डॉक्टर राजीव पटवर्धन आली, नवी पिढी आली आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सलोनी पटवर्धन यांनी मात्र त्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा करण्याचा प्रयत्न हा चालवलेला आहे. धनश्री हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब आहे, रोबोटिक सांधेरोपण केंद्र आहे, IVF सुविधा आहे. तसंच या परिसरातील सर्वात मोठी अतिदक्षता विभाग हा ICU सारख्या अत्याधुनिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 100हून अधिक बेड या हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आमच्या PCMC परिसरातले नागरिकांना खूप चांगल्या पद्धतीनं आणि परवडणाऱ्या दरामध्ये वैद्यकीय सेवा मिळतील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होत आहे. तंत्रज्ञानामुळं, रोबोटिक सर्जरीमुळं, टेलिमेडिसिनमुळं, आर्टिफिशियल त्या इंटेलिजन्समुळं आधारित निदान प्रणाली यासारख्या देखील सुविधा आता व्यवहार्य होत आहेत. महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात सुद्धा यामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि धनश्री रुग्णालय सुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीत या गोष्टी ध्यानात घेऊन आणखी आधुनिक आरोग्य पद्धतीचा वापर आपल्या हॉस्पिटलमध्ये करण्याचा प्रयत्न करते. त्याचा खूप मोठा आनंद आणि समाधान मला आहे. कारण तर मुख्यमंत्र्यांना इतकी घाई आहे, त्यांनी सांगितलं होतं पीठ कापून आपण पुढे जाऊ, परंतु पटवर्धनांच्या पुढे आमचं काही चाललं नाही. त्यांनी आमची नावं घेतली, आम्हाला उठावं लागलं, बोलावं लागलं. पण पंचायत अशी होती की धनश्री हॉस्पिटलच्या टीमचं संपूर्ण अभिनंदन करता येईल. डॉक्टर सलोनी पटवर्धनांचं, आमच्या अपूर्व पटवर्धनांचं, राजीव पटवर्धनांचं. पण हे अत्याधुनिक हॉस्पिटल हे भरपूर चालावं, याची भरभराट व्हावी असं तर बोलता येत नाही. म्हणजे पेशंट लोक भरपूर यावेत असं आहे का?
त्याच्यावर पंचायत होती, आता कशा शुभेच्छा द्यायच्या, परंतु अशा शुभेच्छा देतो तुमच्याकडं नाईलाज, अगदीच त्याचं आरोग्य खराब झाल्यावर नाईलाज असतं येणारा पेशंट, त्याचा इतकं उत्तम आरोग्य त्या ठिकाणी होऊन तो परत जावा की परत त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येणार नाही, एवढं चांगल्या प्रकारच्या सुविधा तुम्ही त्या ठिकाणी द्या, याबद्दल माझ्या मनात किंवा शंका नाही. मी